एकनाथ शिंदेंना मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला, पण हा इशारा फक्त एका नेत्याला आहे की संपूर्ण महायुतीला? मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत भाजप सर्वाधिक लक्षावर होता, मग अचानक एकनाथ शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी कसे आले? ज्यांनी अनेकदा सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका घेतली त्यांच्यावरच जरांगे इतके आक्रमक का झाले? मराठा समाजातील नाराजी आता भाजपवरून शिंदेकडेही वळत आहे का? 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा ही केवळ आंदोलनाची तारीख आहे की महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवा टर्निंग पॉइंट? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर मराठा मतदारांचा रोष शिंदे गटाकडेही वळला तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षावर होईल की संपूर्ण सत्ता समीकरणावर? मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या थेट शब्दात टीका झाली. आतापर्यंत त्यांच्या आंदोलनात सरकारवर, विशेषतः आरक्षणाच्या प्रक्रियेवर आणि संबंधित निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत होते. मात्र यावेळी त्यांनी थेट शिंदेंकडे बोट दाखवत त्यांच्या भूमिकेबद्दल अपेक्षा भंग झाल्याचे सांगितले. मला शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? अशा स्वरातील विधानांमुळे राजकीय चर्चेला वेग आला. जरांगे यांनी आरोप केला की काही ठिकाणी त्यांच्या आंदोलनाविरोधात बैठका होत आहेत, प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर दबाव आणला जात आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवर अपेक्षित पाठबळ मिळत नाही. या सर्व घडामोडींमुळे त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हा बदल महत्त्वाचा आहे, कारण एकनाथ शिंदे यांची प्रतिमा अनेकदा मराठा समाजाशी संवाद साधणाऱ्या नेत्याची राहिली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या टीकेमुळे चर्चा केवळ आरक्षणापुरती मर्यादित राहत नाही, ती शिंदे गटाच्या सामाजिक आधारावरही येऊन पोचते. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीचे अंतर्गत समीकरण. सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना, शिंदे गट एकत्र असले तरी सार्वजनिक नाराजी कोणावर अधिक केंद्रित होते याला राजकीय महत्त्व असते. जरांगे यांच्या वक्तव्यानंतर विरोधक हा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करू शकतात, तर सत्ताधारी पक्षांकडून संवाद वाढवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टचा उल्लेखही तितकाच महत्त्वाचा आहे. कोणतेही मोठे आंदोलन केवळ रस्त्यावरच्या गर्दीने मोजले जात नाही, त्यातून निर्माण होणारा सामाजिक आणि राजकीय संदेश अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे त्या दिवशी किती लोक सहभागी होतात, सरकारची प्रतिक्रिया काय असते आणि पुढील वाटाघाटी कशा होतात यावर पुढील राजकीय वातावरण अवलंबून राहू शकते. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा नवीन नाही. अनेक सरकारांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले, न्यायालयीन प्रक्रिया झाल्या, विविध आयोगांचे अहवाल आले. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका पक्षाचा किंवा एका नेत्याचा राहत नाही, तो दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला सार्वजनिक प्रश्न आहे. अशाच पार्श्वभूमीवर कोणतेही तीव्र वक्तव्य लगेच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनतं. एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा क्षण महत्त्वाचा ठरू शकतो, कारण त्यांना आता दोन पातळ्यांवर उत्तर द्यावे लागेल. एक म्हणजे सरकारचा भाग म्हणून आणि दुसरे म्हणजे स्वतःच्या राजकीय आधार वर्गासमोर. त्यांनी संवादाचा मार्ग निवडला तर परिस्थिती वेगळ्या दिशेने जाऊ शकते. संघर्षाचा मार्ग निवडला तर राजकीय ध्रुवीकरण आणखी तीव्र होऊ शकतं. या संपूर्ण घडामोडीचा सारांश असा की ही केवळ दोन व्यक्तींमधील शब्दांची देवाणघेवाण नाही, हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुढील काही आठवड्यात आंदोलनाची दिशा, सरकारची भूमिका, न्यायालयीन आणि प्रशासकीय घडामोडी आणि समाजातील प्रतिसाद या सर्व गोष्टी एकत्रितपणे या प्रश्नांचे पुढचे चित्र ठरवतील. त्यामुळे आत्तासाठी निश्चित निष्कर्ष काढण्यापेक्षा परिस्थिती कोणत्या दिशेने जाते हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.